पंढरपूरचा विकास झालाच पाहिजे, मात्र भाविकांच्या आस्थेवर आणि श्रद्धेवरती पाय ठेवून झाला नाही पाहिजे, अशी भूमिका कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराजांनी घेतलेली आहे। आणि आज जैन समाजाच्या मठामध्ये त्यांनी जैन समाजाची बैठक घेतली होती। महाराज काय सांगताल, बैठकीत काय तुमचा निर्णय झालेला आहे? खरं तर आज पंढरपूरमध्ये आम्ही ह्या अतिशय प्राचीन अशा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये आमचा प्रवेश झाला। हे मंदिर तसं 15व्या शताब्दीतलं आहे। जवळजवळ 500 ते 600 वर्षाचा इतिहास ह्या जैन मंदिराला आहे आणि जैन श्रावक श्राविका इथं आस्थेनं भक्तीनं श्रद्धेने येत असतात। आत्ताच आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे पंढरपूर क्षेत्राचं जे विकास आराखडा सरकारनं करायचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या विकास आराखड्यामध्ये ही मंदिरं तीर्थक्षेत्रसुद्धा काही जाणार आहे। आमचं विकास आराखड्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण विकास आराखडा होत असताना तिथं असलेल्या भक्तांचं आणि श्रावकांच्या श्रद्धेचं स्थानाचं विचार हे सरकारनं करावं ही आमची विनंती आहे। कारण हे 500-600 वर्षापूर्वीचा इतिहास, प्राचीन असं हे स्थान आहे, प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत। हे पंढरपूर हे अनेक सर्व धर्मियांचं स्थान आहे। इथं अनेक प्रकारचे सर्व धर्माचे लोक राहतात, तसा जैन समाजसुद्धा राहतो। तर ह्या मंदिराचं रक्षण व्हावं, मंदिर हे असंच राहावं, तसंच जे अन्य जाती धर्माचे सुद्धा जे काही तीर्थक्षेत्र किंवा त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ते सुद्धा टिकून राहावं। आणि ते सोडून तुम्हाला काही म्हणजे श्रद्धेच्या स्थानाला धक्का न लावता विकास आराखडा करायला आमचा कुठलाही विरोध सरकारला नाही। काय तुम्हाला नक्की नोटीस काय आली, नोटीसीत काय उल्लेख आहे? नोटीसीत असं आहे की हे बाधित होणार आहे मंदिर आणि त्यामुळे हे मंदिर काढायचा निर्णय सरकार घेत आहे, त्यानुसार त्यांनी पाहणी केलेलं आहे। पण आमचं एवढंच आहे की हे मंदिर हलता कामा नये, कारण श्रद्धेचं स्थान आहे आणि स्थापत्यकलेचं एक उदाहरणसुद्धा इथं पाहायला मिळतं आहे की इतकं चंद्रभागा जवळ असूनसुद्धा अनेक वेळा पूर येते, पण जसं विठ्ठलाचं जे स्थान आहे आणि इथलं भगवंतांचं जे स्थान आहे ते समान आहे आणि इथं कितीही पूर येऊ दे मंदिराच्या पायथ्याला पाणीसुद्धा लागत नाही। तर हे स्थापत्यशास्त्र पूर्वापारपासून चालत आलेलं आहे। इथं एक शक्ती आहे, इतक्या वर्षापासून मंदिरामध्ये शक्ती निर्माण झालेली, ते राहावं तशीच ही एवढी आमची इच्छा आहे सगळ्यांच्या माध्यमातून। काय आता भूमिका तुमची पुढची काय असणार आहे? भूमिका एवढंच असेल की जर सरकारनं ह्याचा जर विचार केला नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर असेल त्याचा विरोध आम्ही ह्या सगळ्याचा करू। आतापर्यंत खूप अन्याय जैन धर्मावर झालेला आहे, ह्यावर्षी आम्ही अनेक करतो आहे। आता रिसेंटली HND बोर्डिंगचा विषय अजून ताजाच आहे, अजून तो विषय अजून लिगली मिटायचा आहे, पण तोपर्यंतच अजून एक क्षेत्राचं शिखरजीचं झालं, विलेपार्ले झालं, गिरणारचा विषय झाला, त्याच्यानंतर पालितानाचा विषय झाला, आता नंतर हे पंढरपूरचा विषय येतो आहे। एवढंच म्हणणं आहे की धार्मिक क्षेत्रावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नको आणि जर ते सरकारच्या माध्यमातून होत असेल तर दुर्दैव आहे। आमचं एवढंच आहे की धार्मिक क्षेत्र ही राहू देत, प्रत्येक धर्माचे, आम्ही सगळ्याच धर्माचा आदर सन्मान करतो, प्रत्येक धर्माचं आस्थेचं ठिकाण आहे हे तसंच राहावं एवढीच आमची इच्छा आहे। तुमचं जैन मंदिर वाचावं अशी तुमची मागणी आहे? हो, हे खरं आहे। आमचं जैन मंदिर असो, सगळ्यांचंच जे तीर्थक्षेत्र समाधी मंदिर काय काय असतील ते सगळे राहावे एवढं आमचं विनंती आहे। आणि जर ते होत नसेल तर त्याच्यावर आम्ही तीव्र आंदोलन करू, त्याच्यावर आमचा विरोध दर्शवू, पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल। आपण बघितलं असेल की जैन मंदिराबरोबर इतर जे काही मठ असतील किंवा ज्या पुरातन वस्तू आहेत या बाधित झाल्या नाहीत पाहिजेत, नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा लक्ष्मीसेन महाराजांनी दिलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।